Next type is, next operation of a matrix is transpose of a matrix. Transpose of matrix. Okay, so जसं आपण ऍडिशन फाइंड आउट केलं, सबट्रॅक्शन फाइंड आउट केलं, मल्टिप्लिकेशन फाइंड आउट केलं ऑफ द टू मॅट्रिसेस. ओके, बट ट्रान्सपोज साठी वी नीड ओनली वन मॅट्रिसेस. ओके, सो आता सपोज तुम्हाला ए दिलं, ए इज इक्वल टू, सपोज यू हॅव गिवन ए इज इक्वल टू 1 1 3 4 2 6 ही मॅट्रिसेस दिली, तर ह्याचं ट्रान्सपोज इज रिप्रेझेंटेड बाय ए रेस टू टी और ए डॅश. ओके, ए डॅश और ए रेस टू टी काही तुम्ही यूज करू शकता सिम्बॉल. ओके, जनरली हा सिम्बॉल यूज करतात ए डॅश. ओके, सो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काय करायचं, जे रोज आहे, सपोज रो नंबर 1 आहे, जर रो 1 असेल तर त्यातले जे इलेमेंट्स आहेत ते कॉलम 1 ला न्यायचे. रो 2 असेल, इलेमेंट्स कॉलम 2 ला न्यायचे. रो 3 असेल, इलेमेंट्स कॉलम 3 ला न्यायचे. ओके, सो जो रो आहे रो नंबर तो कॉलमला न्यायचा पर्टिक्युलर. ओके, सो हा काय 1 3 4 हा फर्स्ट रो आहे, तर ह्याची व्हॅल्यू फर्स्ट कॉलमला न्यायची. ओके, हा सेकंड रो आहे, तर ह्याची व्हॅल्यू सेकंड कॉलमला न्यायची. ओके, सो जर 2/3 तुमचं 2 रोज आणि 3 कॉलम जर असतील तर ट्रान्सपोज केल्यावरती 3 रोज आणि 2 कॉलम्स होणार, रिव्हर्स होणार साईज. ओके, जर 3/3 असेल, स्क्वेअरच असेल, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल 2/2 3/3, तर मग साईज जी आहे तीच राहणार. ओके, फक्त जर रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असेल तर नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स ते आफ्टर ट्रान्सपोजिंग काय होणार, त्यांची साईज अल्टरनेट होणार. ओके, सो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स मीन्स काय करायचं आहे की रो जे आहेत ते कॉलमला शिफ्ट करायचे आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल वी विल सी अनदर एक्झाम्पल. सपोज ए इज इक्वल टू 6 0 5 1 4 7. ओके, देन ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स विल बी ए डॅशच जनरल यूज करायचं. तर हा जो फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलमला न्यायचा, हा जो सेकंड रो आहे तो सेकंड कॉलमला. ओके, थर्ड रो थर्ड कॉलमला. सो बिफोर ट्रान्सपोज साईज काय होती 3/2, आफ्टर ट्रान्सपोज 2/3. लक्षात, ठीक आहे. सो दिस इज अ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ओके, सो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते बघा. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स प्रॉपर्टीज. ओके, सपोज ए प्लस बी आणि नंतर त्याचा ट्रान्सपोज केला, मीन्स व्हॉट की 2 मॅट्रिसेस यू हॅव गिवन, तुम्ही त्यांची ऍडिशन केली आणि आफ्टर दॅट यू हॅव ट्रान्सपोज दॅट मॅट्रिक्स. ओके, सो ह्याचं जे आन्सर आहे ते ए डॅश सेपरेट ट्रान्सपोज करून जरी तुम्ही ऍडिशन केलं तरी सुद्धा सेमच असणार आहे. बघा, ठीक आहे. सपोज तुम्हाला एक ए मॅट्रिक्स दिलेली आहे, बी मॅट्रिक्स दिलेली आहे, तुम्ही त्यांची ऍडिशन केली. ओके, ऍडिशन केल्यानंतर तुम्ही त्याचं ट्रान्सपोज फाइंड आउट केलं तर ह्याची व्हॅल्यू प्लस सेपरेट ट्रान्सपोज फाइंड आउट करून त्यांची जर ऍडिशन केली तर ही व्हॅल्यू और बी डॅश प्लस ए डॅश रिव्हर्स ट्रान्सपोज रिव्हर्स ऍडिशन केली तरी ही व्हॅल्यू हे काय येणार आहेत, इक्वल येणार आहेत. ओके, सो दिस इज फर्स्ट प्रॉपर्टी. देन सेकंड प्रॉपर्टी, मल्टिप्लिकेशन, 2 मॅट्रिसेस दिले त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ट्रान्सपोज केली इक्वल टू दिस. ओके, सो ही झाली सेकंड प्रॉपर्टी. ठीक आहे. नाउ नेक्स्ट आहे इफ ए इंटू ए ट्रान्सपोज, म्हणजे तुमचं ए मॅट्रिक्स आणि त्याची ट्रान्सपोज मॅट्रिक्स यांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं, ओके, और पहिले ट्रान्सपोज मॅट्रिक्स नंतर ए यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स मिळतो. देन दिस ए इज कॉल्ड ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. If A is any matrix, then A into transpose of that matrix, if you get the unit matrix, then it is called as orthogonal matrix. Okay, now next ह्याच्या पुढेच
जी थर्ड प्रॉपर्टीज आहे त्यालाच एक्सटेंड करायचं आहे बघा पुढे. ठीक आहे, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, पुढे जर इफ जर ए ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे मीन्स व्हॉट, ए आणि त्याच्या ट्रान्सपोजची मल्टिप्लिकेशन जर तुम्हाला युनिट मॅट्रिक्स मिळाली देन ए इज कॉल्ड ॲज अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ओके, अँड इफ ए इज अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स देन ए चा जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 आली देन ए इज कॉल्ड प्रॉपर मॅट्रिक्स. ओके, आणि इफ ए ची व्हॅल्यू जर डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू जर -1 आली देन ए इज कॉल्ड इम्प्रॉपर मॅट्रिक्स. ओके, सो बघा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सचे काही प्रॉपर्टीज आहेत की ऍडिशन केल्यानंतर जर तुम्ही ट्रान्सपोज केली तर सेपरेट ऍडिशन करून सेपरेट ट्रान्सपोज करून मग ऍडिशन केले तरी पण त्याची व्हॅल्यू सेमच येणार आहे. मल्टिप्लिकेशन केलं आधी दोन मॅट्रिक्सचं देन तुम्हाला जी मॅट्रिक्स मिळेल त्याचं ट्रान्सपोज केलं तर त्याची व्हॅल्यू जे सेकंड मॅट्रिक्स आहे ना त्याचे ट्रान्सपोज इंटू फर्स्ट मॅट्रिक्सची ट्रान्सपोज ती व्हॅल्यू सेम येते. आणि सपोज ए इंटू ए डॅश इज इक्वल टू ए डॅश इंटू ए असेल आणि त्याची व्हॅल्यू जर तुम्हाला युनिट मॅट्रिक्स मिळाली, आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाली देन ए इज कॉल्ड ॲज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. अँड इफ द डिटर्मिनंट ऑफ द A matrix is 1 is called as a proper matrix, and if the determinant of A is -1 then A is called as a improper matrix. Okay, now next आपण एक्झाम्पल बघणार आहे. फर्स्ट टू प्रॉपर्टीचे आपण जास्त एक्झाम्पल नाही बघणार. हे सेकंड ऑर्थोगोनल आहे की नाही तुम्हाला येतं, इम्प्रॉपर आहे की नाही ते फाइंड आउट करायला येतं, प्रॉपर आहे की नाही ते फाइंड आउट करायला येतं. ओके, नाउ नेक्स्ट एक इम्पॉर्टंट रिझल्ट आहे बघा. तुम्हाला एक क्वेश्चन येतो, एक्सप्रेस मॅट्रिक्स, एखादा मॅट्रिक्स देतील देन एक्सप्रेस दॅट मॅट्रिक्स ॲज द सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तुम्हाला एक मॅट्रिक्स देतील फॉर एक्झाम्पल ए. सो त्या ए ला तुम्हाला सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे बघा. ए इज इक्वल टू 1/2 इंटू ए प्लस ए डॅश प्लस 1/2 इंटू ए मायनस ए डॅश. ओके, सो दिस इज सिमेट्रिक मॅट्रिक्स and this is skew symmetric. ओके, हा फॉर्म्युला आहे. जर बी दिलं, बी मॅट्रिक्स दिलेला असेल तर बी इज इक्वल टू 1/2 इंटू बी प्लस बी डॅश प्लस 1/2 इंटू बी मायनस बी डॅश. ओके, सो आता ही झाली सिमेट्रिक आणि ही झाली स्क्यू सिमेट्रिक, त्यांची सम. तुम्हाला काय येतं, एक्सप्रेस द गिवन मॅट्रिक्स इंटू द सम ऑफ. सो सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, सो ह्या फॉर्म्युलाने तुम्हाला ए मॅट्रिक्स रिप्रेझेंट और एक्सप्रेस करायचे असते. ओके, नाउ फर्स्ट we will see the examples of the transpose of the matrix. Okay, so first बघा, if A is equal to first program or first example 2 5 6 0 1 2, B is equal to 6 0 5 1 4 7, verify that AB transpose. हे बघा, आता आपली पहिली प्रॉपर्टी आहे. ओके, तर तेच आपल्याला इथे व्हेरीफाय करायचं विथ एक्झाम्पल. ओके, सो फर्स्ट तुम्हाला आता LHS इज इक्वल टू RHS आणायची. सो फर्स्ट तुम्हाला AB तर फाइंड आउट करावं लागेल. सो पहिले AB फाइंड आउट करा तरच तुम्ही त्याचा ट्रान्सपोज फाइंड आउट करू शकता. सो इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करायचं आहे. सो आपली प्रॉपर्टी पण प्रूफ होऊन जाईल आणि प्लस जे आपल्याला व्हेरीफाय करायला दिलेले ते पण. ओके, सो 2 इंटू 6 किती झाले 12 प्लस 5 इंटू 0 0, 6 इंटू 5 प्लस 30. ओके, नाउ फर्स्ट रो आता सेकंड कॉलम. 2 इंटू 1 2 प्लस 5 इंटू 4 20, 6 इंटू 7 42
Okay, now next, second row, first column, 0 into 6, 0, plus 1 into 0, 0, plus 2 into 5, 10. Okay, now next second row, second column, so 0 into 1, 0, plus 1 into 4, 4, plus 2 into 7, 14. Okay, प्रॉपर करायचं आहे बघा. देन ए बी काय मिळेल आता आपल्याला 12 प्लस 30 किती मिळेल 42. ओके, देन 20 plus 42 62, 62 plus 2 64. ओके, नाव इथे आलं 10. देन इथं 4 plus 14 18. सो ही झाली आपली ए बी मॅट्रिक्स. तो LHS काय आपला ए बी डॅश आहे. सो ए बी ट्रान्सपोज म्हणजेच. ओके, सो ट्रान्सपोज मध्ये काय करतो, जो रो आहे तो कॉलमला नेतो. हा फर्स्ट रो आहे, फर्स्ट कॉलमला आणला. ओके, सेकंड रो 10 आणि 18 सेकंड कॉलमला आणला. सो दिस इज ए बी डॅश फर्स्ट इक्वेशन नंबर 1 बिकॉज LHS झाली. नाव RHS. सो RHS साठी पहिले बी डॅश फाइंड आउट करून टाकायचा. सो बी डॅश फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला आणला, सेकंड रो सेकंड कॉलमला आणला, थर्ड रो थर्ड कॉलमला आणला. ओके, झालं बी डॅश. देन ए डॅश बघा सेपरेट ट्रान्सपोज करून मग त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, नाव ए डॅश फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला आणलं, सेकंड रो सेकंड कॉलमला आणलं. ओके, नाव बी डॅश आणि ए डॅश मिळाले. नाव आता आपण मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करू. सो आता आपल्याला ए बी डॅश पाहिजे फक्त चेक करण्यासाठी क्रॉस चेक. सो त्याची व्हॅल्यू ठेवते. नाव आता बी डॅश इंटू ए डॅश. आता आपल्याला बघा ए डॅश इंटू बी डॅश नाही सांगितलं बिकॉज ए डॅश इंटू बी डॅश ची व्हॅल्यू डिफरंट येते. ओके, मल्टिप्लिकेशन ऍडिशन मध्ये ती सेम येते. सो पहिले बी डॅश इंटू ए डॅश 2 5 6 0 1 2. ओके, नाव फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 6 इंटू 2 12, 0 into 5 0, 5 into 6 30. बघा 6 into 0 आता सेकंड रो फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 प्लस 0 into 1 1 प्लस 5 into 2 0 into 1 0. Okay, now 1 into 2 second row first column 1 into 2 2, 4 into 5 20, 7 into 6 42, 1 into 0 0, 4 into 1 4 and 7 into 2 14. Okay, now 12 plus 30 42 10. इथं काय आलं 22 42 म्हणजे किती आलं 64 आणि इथे आलं 80. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बघा सेम आलेत की नाही व्हॅल्यू. सो ए बी ब्रॅकेट डॅश इज इक्वल टू बी डॅश इंटू ए डॅश. सो आपली जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे ती प्रूव्ह झालेली आहे. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Now next example is express the matrix A. Express the matrix A into as sum of a symmetric and skew symmetric matrix where A is equal to 4 1 minus 5 2 3 0 minus 3 minus 6 minus 7. Okay, this is your matrix 4 1 minus 5 2 3 0 minus 3 minus 6 and minus 7. Okay, so represent this A matrix into the sum of symmetric and skew symmetric. So sum of symmetric and skew symmetric ला आपल्याला A required असतं आणि प्लस त्याचं ट्रान्सपोज एक रिक्वायर्ड असतं. ओके, सो पहिल्यांदा A राईट डाऊन करून घेऊ. नाउ ट्रान्सपोज. सो A डॅश. सो फर्स्ट जो रो आहे तो फर्स्ट कॉलमला येणार. सो 4 2 minus 3
second row second column ला, so 1 3 minus 6, then third row third column ला. सो हा झाला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ओके, नाऊ आता आपल्याला ए रिप्रेझेंट करायचं आहे इनटू द स्क्यू सिमेट्रिक अँड सम सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, सो आपल्या फॉर्म्युलामध्ये ए मायनस ए डॅश आहे आणि ए प्लस ए डॅश आहे. सो हे दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. सो प्लस ए डॅश. सो डायरेक्टली करते आता मी. 4 + 4 8, 2 + 1 3, -3 -5 -8. Okay, now 1 + 2 3, now 3 + 3 6, -6 0 -6, -5 -3 -8, 0 -6 प्लस करतोय ना, सो -6 -7 -7 -14. ओके, हे झालं ए प्लस ए डॅश. ओके, नाउ नेक्स्ट आता a minus a dash we have to find out. Okay, so a minus a dash काय येईल बघा. 4 minus 4 0, then 2 minus 1 1, then -3 आणि -5 म्हणजे -3 + 5 होऊन जाईल. ओके, सो +2. ठीक आहे. now 1 minus 2 -1, then 3 minus 3 0. now -6 -0 -6, -5 आणि -3 चं सबट्रॅक्शन. सो -+3 होऊन जाईल. सो इथे आलं -2. now 0 -6 म्हणजे +6 होईल आणि -7 + 7 0. सो दिस इज a minus a dash. ओके, नाउ आता आपल्याला a ला एक्सप्रेस करायचंय सम ऑफ सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मध्ये. ओके, सो आता बघा, a इज इक्वल टू फॉर्म्युला काय. 1/2 इंटू a प्लस a डॅश. दिस इज सिमेट्रिक मॅट्रिक्स प्लस, बिकॉज आपल्याला ऍडिशन करायची, 1/2 इंटू a मायनस a डॅश. दिस इज फॉर्म्युला फॉर दिस इज सिमेट्रिक मॅट्रिक्स, दिस इज स्क्यू सिमेट्रिक. सो 1/2 इंटू a प्लस a डॅश काय आलंय आपलं इक्वेशन 1 इक्वेशन 2. सो याचं इक्वेशन 1 काय आलं, a प्लस a डॅश 8 3 -8 3 6 -6, then -8 -6 -14 plus half into a minus a dash. So 0 1 2 -1 0 -6 -2 6 0. Okay, from equation 1 and 2. Okay, आता पुढे काय करायचं. सो 1/2 नी ऑब्विसली डिव्हिजन करून 1/2 नी मल्टिप्लाय करून घ्यायचं, म्हणजेच 2 नी डिवाइड करून घ्यायचं. सो इथे 4 राहील, इथे 3/2, इथे -4, इथे 3/2, इथे 3 -3 -4 -3 आणि 14 म्हणजे -7. ओके, प्लस 0 1/2 1 -1/2 0 -3 -1 ओनली 3 आणि 0. ओके, सो ह्याची ऍडिशन करायची नाही, बिकॉज आपल्याला सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक ह्यांच्या सम मध्ये ऍडिशन करायचे आहे. सो हे जे समचं साइन आहे ते दिसलं पाहिजे. ओके, सो वी हॅव रिप्रेझेंट दिस A मॅट्रिक्स इनटू सम ऑफ सिमेट्रिक and skew symmetric matrix. So this is your final answer. This is symmetric matrix and this is skew symmetric matrix. So त्यांच्या सम मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. सो आपण ते एक्सप्रेस केलेलं आहे. ओके, सो हे झालं तुमचं नेक्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल. नाउ थर्ड, शो दॅट the matrix A is equal to cos theta 0 sin theta 0 1 0, then minus sin theta 0 cos theta is an orthogonal
मॅट्रिक्स. सो आपल्याला शो दॅट म्हणजे प्रूफ करायचं आहे की ए इज अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. सो त्याच्यासाठी आपल्याला ही प्रॉपर्टी प्रूफ करावं लागेल. ए आणि एच्या ट्रान्सपोजचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाली पाहिजे. सो आपल्याकडे ए आहे. ए काय आहे? कॉस थिटा 0 साइन थिटा देन 0 1 0 देन मायनस साइन थिटा 0 and cos theta. ओके, नाव त्याचा ए ट्रान्सपोज काय येईल मग? फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला. सो cos theta 0 sin theta देन 0 1 सेकंड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो थर्ड कॉलम. हे झालं ए ट्रान्सपोज. ओके, नाव आपल्याला ए डॅश फाइंड आउट करायचं. सो ए इंटू ए डॅश. बघा आता cos theta इंटू cos theta cos square theta प्लस 0 इंटू 0 0 sin theta इंटू sin theta प्लस sin square theta. ओके, नाव फर्स्ट रो झाला, फर्स्ट कॉलम झाला. नाव फर्स्ट रो सेकंड कॉलम. नाव cos theta इंटू 0 0 0 इंटू 1 0 sin theta इंटू 0 0. नाव cos theta इंटू मायनस sin theta minus sin theta cos theta plus 0 into 0 0 sin theta into cos theta plus sin theta cos theta. मल्टिप्लाय करतो आपण. ओके, नाव सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो 0 into cos theta 0 1 into 0 0 0 into 0 sin theta 0. नाव सेकंड रो सेकंड कॉलम 0 into 0 0 plus 1 into 1 1 plus 0 into 0 0. Now second row third column 0 into minus sin theta 0 1 into 0 0 0 into cos theta 0. Now third row first column, so minus sin theta into cos theta minus sin theta cos theta 0 into 0 0 cos theta into sin theta plus sin theta cos theta. Now sin theta minus sin theta into 0 now third row second column. Now sin theta into 0 0 plus 0 into 1 0 cos theta into 0 0. Now बघा third row third column minus sin theta into minus sin theta. मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस आणि साइन स्क्वेअर थिटा 0 इंटू 0 0 आणि cos theta into cos theta plus cos square theta. ओके, नाव पुढे नाव a into a dash is equal to बघा sin square theta plus cos square theta काय असतं 1 पायथागोरस आयडेंटिटी. देन इथे 0 इथे बघा मायनस साइन थिटा कॉस थिटा प्लस साइन थिटा कॉस थिटा गेलं राहिलं काय 0. नाव इथे आलं खाली 0. नाव 0 प्लस 1 प्लस 0 1 देन इथे 0. नाव बघा मायनस साइन थिटा कॉस थिटा प्लस साइन थिटा कॉस थिटा गेलं 0 राहिलं. इथे पण 0 आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1. Okay, so this is equal to I. So since A into A dash is equal to I, so A is an orthogonal matrix. आलं लक्षात? ठीक आहे. So this is next example. Now बघा आता suppose if A is equal to 2 minus 1 3 4 दिलं. Then B is equal to 5 6 minus 2 5 दिलं. Then verify that again घ्या एक A is equal to 1 2 3 4 and B is equal to 2 3 minus 1 2. Verify that आपण फर्स्ट प्रॉपर्टी नाही ना अजून प्रूफ केली, सेकंड केलेली. सो
फर्स्ट प्रॉपर्टी चला a प्लस बी डॅश इज इक्वल टू a डॅश प्लस b डॅश हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. ओके, सो फर्स्ट आता a आपल्याला जो दिलेला आहे तो 1 2 3 4, देन b काय दिला आपल्याला 2 3 मायनस 1 2. सो फर्स्ट त्यांची ऍडिशन करून मग ट्रान्सपोज काढायचा. सो प्लस ऍडिशन करा. सो 1 प्लस 2 3, 3 प्लस मायनस 1 2, 2 प्लस 3 5, 4 प्लस 2 6. हा झाला a प्लस बी. ओके, नाउ a प्लस बी आणि मग त्याचा ट्रान्सपोज. ओके, सो हा a प्लस बी आहे, त्याचा ट्रान्सपोज फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. सो दिस इज LHS इक्वेशन नंबर 1. नाउ a ट्रान्सपोज आणि b ट्रान्सपोज पहिले सेपरेट काढून घ्या आणि मग त्याची ऍडिशन करा. ठीक आहे, सो बघा a ट्रान्सपोज काय येईल आता, हा a आहे आपला. सो फर्स्ट रो कॉलम आला, सेकंड रो सेकंड कॉलम आला. ओके, आणि b डॅश काय येईल, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम. आलं लक्षात. नाउ आता आपल्याला a डॅश प्लस b डॅश करायचे. सो a डॅश प्लस b डॅश. सो a डॅश काय आहे 1 2 3 4 आणि b डॅश काय आहे b डॅश 2 मायनस 1 3 2. ओके, सो आता यांची ऍडिशन करा. 1 प्लस 2 3, 2 प्लस 3 5, 3 प्लस मायनस 1 काय आलं इथे 2 आलं. ओके, आणि 4 प्लस 2 6 आलं. ओके, सो फ्रॉम इक्वेशन 2 हे बघा इक्वेशन 1 अँड 2 a प्लस बी ब्रॅकेट डॅश आणि सेपरेट a डॅश प्लस b डॅश दोघांची व्हॅल्यू सेम आली. सो वी कॅन से दॅट फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 इज ट्रू. आलं लक्षात. ठीक आहे, सो हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ ह्या टाईपचेच एक्झाम्पल तुम्हाला येतात. आता आपण बघा इम्प्रॉपर आणि प्रॉपर किंवा सिंग्युलर. आता आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं इम्प्रॉपर आणि प्रॉपर मॅट्रिक्स साठी. बघा इफ डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू 1 असेल देन दॅट इज अ प्रॉपर मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू -1 असेल then that is a improper matrix. So for that we have to find out the determinant of the particular matrix. Okay, so next I after the transpose how to find out the determinant of a matrix. सेम आपण जसं डिटर्मिनंट, पण डिटर्मिनंटला पॅरल लाईन असतात ना आणि मॅट्रिक्सला हे असतात. सो आपल्याला पहिल्यांदा मॅट्रिक्सला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करावं लागतं. ओके, सो बघा पहिले 2/2 आणि ऑब्विसली डिटर्मिनंट हे स्क्वेअर मॅट्रिक्स असतं म्हणजे 2/2 किंवा 3/3. ओके, सपोज तुम्हाला 2/2 दिलं 2 3 4 5. ओके, सो या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट म्हणजे पॅरलल लाईन्स. ओके, काय येणार फक्त स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते पॅरलल लाईनने रिप्लेस करायचे, बाकी ऍज इट इज. ओके, सो ह्याची डिटर्मिनंट आपल्याला फाइंड आउट करायला येते. आपण काय करतो 2 into 5 10 मायनस 4 into 3 12. सो याचा आन्सर काय आलं -2 आहे. ओके, सो असं डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आणि 3/3 चं कसं फाइंड आउट करायचं बघा. एक एक्झाम्पल घेते. सपोज 2 4 0 -1 1 -1. नाउ जसं आपण M1 मध्ये 3/3 डिटर्मिनंटचं फाइंड आउट केलं तसं तो ही स्क्वेअर ही मॅट्रिक्स आहे. सो त्याचं डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करणार बघा. 2 4 0 -1 1 -1 3 -3 1. पॅरलल लाईन्स. ओके, सो डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करतो तर आपण 3/3 चं बघा पहिल्यांदा 2 घेतो. 2 into आता हे रिमेनिंग 1 into 1 1, देन -1 into -3 +3. सो -3. नंतर हा जो आहे हे ऑलरेडी मायनस साइन आणि परत हा -1 हा मधला. ओके, नाउ 4 into 1 घेतो. परत एकदा डिटर्मिनंट चेक करा. 0 into -3 0, देन थर्ड प्लस घेतो. ओके, सो हा 3 ठेवला तर 4 into -1 हा 3, 4 into -1 -4 आणि इथे 0. ओके, सो 2 into इथे आलं -2, देन -1 -1 +1 आलं ब्रॅकेट मध्ये 4
आणि प्लस 3 इंटू -4. ओके, -4. सो इथे आलं -4 प्लस 4 -12. सो +4 -4 गेलं, सो राहिलं फक्त -12. सो -12 आलेलं आहे. म्हणजेच काय बघा, डिटर्मिनंट ऑफ ए काय आलेलं आहे, -12 आलेलं आहे. सो ओके, सो ते -1 पण नाही आणि 1 पण नाही. सो हे सिंग्युलर पण येत, सॉरी सिंग्युलर ते सांगायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. सो जस्ट बघा आता डिटर्मिनंट ऑफ ए काय आलं, -12 आलं. ओके, आपण अजून एक्झाम्पल बघणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला परत कळेल की डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करायचं. बट वी हॅव ऑलरेडी स्टडीड इट इन M1. ओके, सो एकदा परत ते रिकॉल करा, ठीक आहे. नाऊ द डिटर्मिनंट वरून काही प्रॉपर्टीज आहेत बघा. सो फर्स्ट प्रॉपर्टी बघा काय आहे. प्रॉपर्टी नाही ऍक्सेस म्हणू शकत, सिंग्युलर मॅट्रिक्स. When the matrix is called as singular matrix if determinant of that matrix is equal to, if 0 आला. Okay, non-singular matrix. When the matrix is called as non-singular matrix if the determinant of that matrix is not equal to 0. The determinant of the matrix ती 2 by 2 असो or 3 by 3 असो, the determinant of the matrix जर 0 आला, then that matrix is a singular matrix, and if the determinant of the matrix is not equal to 0, then that matrix is a non-singular matrix. Okay, then AB multiply करून first A and B matrix, if two matrix you have given A and B, then multiply first, then find out the determinant. त्याची व्हॅल्यू सेम येणार, सेपरेट डिटर्मिनंट फाइंड आउट करून मल्टिप्लाय केल्यानंतर. ओके, सो ही झाली एक प्रॉपर्टी, ठीक आहे. नाउ एक्झाम्पल घेऊयात आपण. फर्स्ट एक्झाम्पल, इफ A is equal to -2 0 1 1 2 3, B is equal to 0 1 2 3 1 1, show that matrix AB, A into B is non-singular. Non-singular. So first we have to find out the AB matrix चा determinant. So first AB, आपल्याकडे A आणि B सेपरेट मॅट्रिक्स आहे, पण आपल्याला AB मॅट्रिक्स विचारले की सिंग्युलर आहे की नाही. सो आपल्याला काय करावं लागेल की AB matrix चा determinant जर not equal to 0 आला, then we can say that this matrix is a non-singular matrix. Okay, so first आपल्याला AB find out करावं लागेल. So first find out the AB. So -2 0 1 means multiplication करा first. Then B 0 2 1 1 3 1. Okay, now multiplication केल्यानंतर -2 first row first column, -2 into 0 0 plus 2 0 into 2 0 1 into 1 1. Then minus second first row second column, then -2 plus 0 1 into 1 1. Okay, now next second row first column, so 0 4 3. Okay, now second row second column, 1 into 1 1 plus 2 into 3 6 आणि 3 into 1 3. So AB काय येईल बघा, 1 -1 7 9 आणि 1 10. ओके, हा आला AB. नाउ AB चा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. सो फक्त स्क्वेअर ब्रॅकेट रिप्लेस करायचे पॅरलल लाईन्स ने and find out the determinant. 2 by 2 चा सिंपल आहे, 1 into 10 10, then 7 into -1 -7 आणि मध्ये ऑलरेडी मायनस साइन असतं. ओके, so 10 plus 7 is equal to 70. So determinant of AB is not equal to 0. So we can say that AB is a non-singular matrix. म्हणजेच आपण प्रूफ केलं non-singular matrix. आलं लक्षात, ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, इफ A is equal to 2 1 0 3, B is equal to 1 3 2 -2. ओके, व्हेरीफाय दॅट प्रॉपर्टी बघा, व्हेरीफाय करायची. AB बार
इज इक्वल टू म्हणजेच ए बी डिटर्मिनंट इज इक्वल टू ए डिटर्मिनंट इंटू बी डिटर्मिनंट. सो सेपरेट सेपरेट. सो फर्स्ट ए बी फाइंड आउट करा. ए बी फाइंड आउट केला तर त्याच्यावरून आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकतो. ओके. RHS LHS ची व्हॅल्यू काढून घ्या, देन RHS ची काढा. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 into 1 2 plus 1 into 3 3. Then first row second column 2 into 2 4 plus 1 into 2 minus 2 minus 2. Then first row first column 0 into 1 0 3 into 3 9. Okay, now 0 into 2 0 3 into minus 2 minus 6. Okay, so AB काय आलं बघा 5 2 9 minus 6. Okay, now determinant of the AB 5 9 2 minus 6. Okay, so 5 into minus 6 minus 30 minus 18. So काय आलं minus 48. Equation number 1. So determinant of AB काय आलं minus 48. Now separate determinant काढा पहिले A चा आणि then B चा. So पहिले A चा determinant. So काय 2 1 0 3 A matrix. Okay. Now 2 into 3 6 आणि 0 into इथं 0. So काय आलं 6 आलं. ठीक आहे. नाउ आफ्टर दॅट डिटर्मिनंट ऑफ बी काढा. सो बी मॅट्रिक्स काय 1 3 2 -2. ओके, सो 1 into -2 -2 3 into 2 -6. सो काय आलं -8 आलं. ओके, सो ए आणि बी ए डिटर्मिनंट आणि बी डिटर्मिनंट आलं. नाउ ए बार किंवा ए डिटर्मिनंट इंटू बी डिटर्मिनंट वी हॅव टू फाइंड आउट फॉर द RHS. आपल्याला LHS ची व्हॅल्यू मिळाली ना RHS ची. सो ए डिटर्मिनंट काय आलाय 6 आणि बी डिटर्मिनंट काय आलाय -6. सो काय आलं आन्सर -48. सो फ्रॉम 1 and 2 we can say that AB determinant is equal to A determinant into B determinant. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. If A is equal to 2 minus 1 1 3 minus 4 0, then B is equal to 0 minus 3 4 2 1 minus 1, show that AB is singular matrix. और तुम्हाला असं पण येऊ शकतं फाइंड AB determinant. So first find AB determinant and from that value it is show that the AB is singular or not. तर तुम्हाला माहिती आहे काय की determinant of AB जर 0 आला then that matrix is a singular matrix. Okay, so first we will find out the AB. So 2 minus 1 1 3 minus 4 0, then B is equal to 0 minus 3 4 2 1 minus 1. Okay, now AB find out करा. Sorry, B 0 minus 3 4 2 1 minus 1. Okay, now first row first column 2 into 0 0 minus 1 into minus 3 plus 3 1 into 4 4. Then first row second column, so 2 into 2 4 minus 1 into 1 minus 1, then 1 into minus 1 minus 1. Okay, now second row first column, so 3 into 0 0 minus 4 into 3 plus 12, then 0 into 4 0. Now second row second column, 3 into 2 6 minus 4 into 1 minus 4 0 into इथे आलं 0. Okay, now AB काय येईल आता फायनल 3 plus 4 7, then 4 minus 2 2, इथं 12 आणि इथे 2. ओके, नाउ आता आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल AB डिटर्मिनंट 7 2 minus 12 2 parallel line. So 7 into 2 14 आणि 12 into 2 24. सो काय आलं -10 आलं. काय आलं -10 आलं. सो AB डिटर्मिनंट तर फाइंड आउट केलं, बट सिन्स
AB डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. इक्वल टू 0 पाहिजे ना आपल्याला सिंग्युलर साठी. इज नॉट इक्वल टू 0. सो AB इज नॉट अ सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स नाहीये. सो आपण प्रूफ केलं नाहीये. ठीक आहे, बिकॉज येतच नाहीये. सो AB डिटर्मिनंट जर 0 आला तर सिंग्युलर मॅट्रिक्स येते, बट 0 येत नाहीये. सो इट इज नॉट अ सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, सो ह्या टाइपचे तुम्हाला एक्झाम्पल्स फाइंड आउट करायला येतात. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, आता सपोज बघा तुम्हाला विचारलं ए दिलेला असेल पर्टिक्युलर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल ओके, आणि तुम्हाला सांगितलं फाइंड ए इंटू ए डॅश आणि त्याचा डिटर्मिनंट. ओके, सो पहिल्यांदा ए आहे जे तुमच्याकडे त्याचा ट्रान्सपोज काढायचा. दोघांचं ए आणि ए ट्रान्सपोजचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. आलं का लक्षात? ठीक आहे. असं हे पण ह्या टाइपचं पण तुम्हाला एक्झाम्पल येऊ शकतं. ठीक आहे. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट नेक्स्ट इज मायनर अँड cofactor of an element A of ij of a square matrix means 2 by 2 or 3 by 3. Each element चा मायनर आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स काय करायचं? फाइंड आउट करायचं. ओके, आता बघा आपण 2 by 2 चं फर्स्ट फाइंड आउट करूया. मायनर ऑफ द 2 by 2. ओके, सो 2 by 2 चं मायनर कसं फाइंड आउट करायचं बघा. सपोज आता तुम्हाला a इज इक्वल टू दिलेले A11 A12 हे तुमचं काय आहे? एक्झाम्पल आहे, बरोबर. A1 A21 आणि A22. ओके, बघा हे तुमचे काय आहेत? त्यातल्या पॉइंट्स आहेत. A11 किंवा व्हॅल्यूज आहेत. A11 ही 2 by 2 ची मॅट्रिक्स आहे, नॉट डिटर्मिनंट. सपोज ए मॅट्रिक्स दिले तुम्हाला. बघा आता कोफॅक्टर आपण का फाइंड आउट करतो मायनर आणि कोफॅक्टर? बिकॉज आपल्याला एक पॉइंट आहे ऍडजॉइंट, फाइंड द ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स. सो त्याच्यासाठी आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करावं लागतं. ओके, सो आपल्याला पहिल्यांदा मायनर इच इलेमेंटचं काय? इच इलेमेंटचं मायनर आपल्याला वी हॅव टू फाइंड आउट. ओके, सो मायनर कसं फाइंड आउट करायचं बघा. मायनर ऑफ इच इलेमेंट वी हॅव टू फाइंड आउट. ठीक आहे. सो मायनर फाइंड आउट करताना तुम्हाला एक मायनर किंवा एक मॅट्रिक्स फाइंड आउट करावी लागते. म्हणजेच बघा आता कसं फाइंड आउट करायचं बघा. एम आता A11 चा मायनर फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. ओके, सो मायनर ऑफ A11 म्हणजेच काय? M11. मायनर ऑफ A11 म्हणजेच काय? M11. सो आता A11 चा मायनर बघा. आता जर आपण A11 कोणत्या रोला आहे? फर्स्ट रोला आहे. ओके, आणि फर्स्ट कॉलमला आहे. सो राहिलं फक्त काय बघा, फर्स्ट रो जर आपण कट केला, कसं लक्षात ठेवायचं बघा. A11 चा मायनर फाइंड आउट करायचा आहे ना. सो फर्स्ट रो जर आपण कट केला आणि A11 ची पोझिशन काय? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सो फर्स्ट रो कट केला आणि फर्स्ट कॉलम जर कट केला तर राहिलं फक्त काय? A22. सो तोच काय आला? मायनर. म्हणजे इथला जो इलेमेंट असेल तो मायनर आला. ओके, नेक्स्ट आता मायनर ऑफ A12 दॅट इज M12. ओके, सो तो काय येईल बघा. आता A12 चा मायनर. सो A12 कुठे आहे? फर्स्ट रो सेकंड कॉलम. सो फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम जर मी कट केला तर राहिलं काय? A21. ओके, फक्त याला मायनस साइन द्यायचं, ते नंतर साइनचं सांगते. नेक्स्ट मायनर ऑफ A21 दॅट इज M21. ओके, सो 21 आहे ना, सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम जर मी कट केला तर राहिलं काय? A12. ठीक आहे. देन मायनर ऑफ A22 म्हणजेच M22. ओके, सो मायनर ऑफ M22 काय येईल बघा आता. सेकंड रो सेकंड कॉलम. सो सेकंड रो आणि सेकंड कॉलम जर मी कट केला राहिलं काय? A11 आणि त्याला पॉझिटिव्ह साइन. ओके, सो मायनर फाइंड आउट करताना 2 by 2 चं साइन कसं येणार बघा.
प्लस मायनस मायनस प्लस असं साईन येणार. ठीक आहे, प्लस मायनस मायनस प्लस. किंवा लक्षात ठेवायचं रो आणि कॉलम 1 + 1 2 आहे ना. सो रो आणि कॉलमची ऍडिशन जर इव्हन आली तर पॉझिटिव्ह आणि ऑड आली तर निगेटिव्ह. सो 1 + 2 3 ऑड आहे, निगेटिव्ह. ओके, 2 + 1 काय आहे 3 आहे, ऑड आहे, निगेटिव्ह. 2 + 2 4 आहे, इव्हन आहे, पॉझिटिव्ह. किंवा प्लस मायनस मायनस प्लस असं लक्षात ठेवायचं. सो ती मायनरला काय द्यायची, साईन द्यायची. ओके, सो तुम्ही मायनर फाइंड आउट केलं, देन यू हॅव टू फाइंड आउट द कोफॅक्टर मॅट्रिक्स. काय फाइंड आउट करायचं आता तुम्हाला, कोफॅक्टर मॅट्रिक्स काय करायचं, फाइंड आउट करायचं. ठीक आहे, सो कोफॅक्टर कसं येणार बघा. आता मायनर फाइंड आउट केले की पुढचं काय करायचंय तुम्हाला, कोफॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स. ओके, सो कोफॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स काय बघा, कोफॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स A इज इक्वल टू A11 रिप्लेस करायचं त्याच्या मायनरने, म्हणजेच काय A22. ओके, देन A12 रिप्लेस करायचा त्याच्या मायनरने, दॅट इज -A21. A21 रिप्लेस करायचा त्याच्या मायनरने, दॅट इज -A12. A22 रिप्लेस करायचा त्याच्या मायनरने, A11. असं मायनर फाइंड आउट करायचं. ओके, मायनर फाइंड आउट केला की मग त्याचा म्हणजे कोफॅक्टर ऑफ अ पर्टिक्युलर मॅट्रिक्स साठी वी हॅव टू फाइंड आउट द मायनर ऑफ द इच इलेमेंट. देन तो मायनर त्या पर्टिक्युलर इलेमेंटच्या पोझिशनला टाकायचा. देन यू विल गेट द कोफॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स. ओके, आणि कोफॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स मिळालं की त्याच्यावरून तुम्ही ऍडजॉइंट फाइंड आउट करू शकता. सो ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स मीन्स व्हॉट बघा, ऑफ अ मॅट्रिक्स मीन्स काय करायचं, ट्रान्सपोज करायचा कोफॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके, सो ऍडजॉइंट असं रिप्रेझेंट करतात बघा, ADJ ऑफ A. ऍडजॉइंट ऑफ A काय ना, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. सो ही कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे, त्याचा ट्रान्सपोज. सो ट्रान्सपोज म्हणजे काय असतं, जो फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलमला येणार आणि जो सेकंड रो आहे तो सेकंड कॉलमला येणार. आणि लक्षात, सो दिस इज द ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स काय 2/2 ची. ओके, हे झालं 2/2 च. तर आता मी पहिल्यांदा तुमच्या लक्षात राहण्यासाठी लगेचच 2/2 चं एक एक्झाम्पल घेते, देन आपण 3/3 चं कसं फाइंड आउट करायचं ते बघू. ओके, सो बघा, फर्स्ट आता एक्झाम्पल दिलं तुम्हाला, इफ A इज इक्वल टू 6 5 2 1 फाइंड ऍडजॉइंट ऑफ अ A. ओके, सो 2/2 चे इझी आहे बघा. सो फर्स्ट आपल्याला A दिलेला आहे 6 2 5 1. ओके, सो पहिले मायनर ऑफ इच एलिमेंट काढून घ्या. सो मायनर ऑफ 6, ठीक आहे. सो साइन काय आहे साइडला लिहून घ्यायचं, प्लस मायनस मायनस प्लस. ओके, सो याचं मायनर ऑफ 6 या पोझिशनला आहे ना, सो प्लसच येणार आहे. ओके, नाउ बघा 6 कुठे आहे, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. सो राहिलं काय फक्त 1, सो 1 आलं. ओके, देन मायनर ऑफ 5. सो 5 या पोझिशनला आहे, सो साइन मायनस येणार. आता पुढे 5 कुठे आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम. सो राहिलं फक्त काय 2, सो -2 आलं. ओके, देन मायनर ऑफ 2 नाउ. सो 2 कुठे आहे, या पोझिशनला आहे, सो मायनस साइन येणार. पुढे 2 कुठे आहे, सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो राहिलं काय 5. ठीक आहे, नाउ मायनर ऑफ 1. सो 1 इथल्या पोझिशनला आहे, सो प्लस येणार त्याचं साइन. ठीक आहे, सो 1 कुठे आहे, सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो राहिलं काय, सॉरी सेकंड रो सेकंड कॉलम. सो राहिलं काय 6. सो हे झाले मायनर. सो मायनर फाइंड आउट झालं की कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स A किंवा कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A इज इक्वल टू 6 चा मायनर लिहायचा 6 च्या पोझिशनला, 5 चा मायनर लिहायचा 5 च्या पोझिशनला, देन इथे 2 चा मायनर -5 आणि 1 चा मायनर 6. ओके, हे झालं कोफॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स. ओके, नाउ आफ्टर दॅट आता आपल्याला मॅट्रिक्स कोफॅक्टर झालं की त्याचा ऍडजॉइंट फाइंड आउट करायचा आहे. सो ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स A इज इक्वल टू व्हॉट, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर
मॅट्रिक्स ऑफ ए. ओके, सो ट्रान्सपोज जर केला तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला आणि सेकंड रो सेकंड कॉलमला. हे झालं ऍडजॉइंट ऑफ 2 by 2 matrix. Okay, so first find out the minor of each element. After that cofactor matrix करा minor वरून, त्याच्यानंतर त्याचा adjoint केला, इनव्हर्स केला, सॉरी ट्रान्सपोज केला की तुम्हाला मिळाला त्याचा adjoint of that particular matrix. Okay, now आता आपण मायनर फाइंड आउट करायचा आहे 3 by 3 च्या. तर 3 by 3 ची थोडीशी प्रोसेस लेंदी आहे ऑब्विसली, बिकॉज रो आणि कॉलम एक्स्ट्रा आहे. सो ह्याचं साइन बघा कसं असतं, प्लस मायनस 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 प्लस मायनस आणि अगेन प्लस मायनस मायनस. ओके, 3 by 3 चं आता कसं फाइंड आउट करायचं बघा, कोफॅक्टर. ओके, सपोज आता तुम्हाला एक ए मॅट्रिक्स दिलेला आहे, A11 A12 A13 मॅट्रिक्स, A21 A22 A23 then A31 A32 and A33 हे मॅट्रिक्स दिले. त्याचं तुम्हाला कोफॅक्ट मायनर इच एलिमेंटचं काय करायचं, पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो काय करायचं बघा, फाइंड आउट करण्यासाठी मायनर इच एलिमेंटचं बघा. आता पहिल्यांदा आपण मायनर फाइंड आउट करणार A11 चा. ओके, सो मायनर ऑफ A11, सो साइन तर काय द्यायचे, प्लसच द्यायचे. ओके, सो असं प्लस रिप्रेझेंट करा, जर प्लस नाही दिलं तरी चालेल. सो आता बघा A11 काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सो तो कट करून टाकायचा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सो राहिलं फक्त काय, हे 4. सो ह्याचा डिटर्मिनंट काढायचा A22 A23 म्हणजे 2 by 2 चा डिटर्मिनंट तुम्हाला येतो की नाही, तो काढायचा. जे आन्सर येईल ते ऑलवेज पॉझिटिव्ह येणार, बिकॉज प्लस फर्स्ट पोझिशनला काय, मायनरची साइन प्लस आहे. ओके, नाउ नेक्स्ट आता मायनर ऑफ A12, सो सेकंड पोझिशनला साइन काय, मायनस, सो मायनस साइन येणार, डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. आता A12 कुठे आहे, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. सो राहिलं फक्त काय बघा, फर्स्ट रो कट करायचा. इलेमेंट कोणत्या इलेमेंटचं तुम्ही मायनर काढताय, तो पोझिशन कुठे आहे, तो इलेमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलमला आहे. सो हा झाला फर्स्ट रो, हा झाला सेकंड कॉलम. सो राहिलं फक्त काय, A21 A23 देन A31 A33 आणि मायनस साइन, बिकॉज सेकंडला मायनस साइन आहे. ओके, आफ्टर दॅट मायनर ऑफ A13 हे लाईक डिटर्मिनंटच आहे, इथे प्लस साइन आहे. ओके, 3 by 3 चं जसं काढतो तसं. सो जेव्हा आपण ही व्हॅल्यू घेतो तेव्हा काय घेतो, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम गेला. सो राहिलं फक्त काय, A21 A22 A31 आणि A32 यांचा डिटर्मिनंट काढायचं, जी व्हॅल्यू दॅट इज अ मायनर ऑफ A13 आणि त्याची साइन प्लसच आहे. नाउ आता इथे बघा एक्स्ट्राचे स्टेप आहे डिटर्मिनंट पेक्षा जास्त. सो A21 आता इच इलेमेंटचा मायनर, आता ह्या इलेमेंटचा मायनर काढतोय. सो हा इलेमेंट कुठे, इथे, सो मायनस साइन येणार. ओके, नाउ A21 कुठे आहे, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. सो राहिलं फक्त काय, सेकंड रो कट केला, फर्स्ट कॉलम. सो A12 A13 A32 A33 बघा, A12 A13 A32 A33 असं फाइंड आउट करणार. ओके, हे झालं. देन मायनर ऑफ A22, सो इथे हा A22 ह्या पोझिशनला आहे, सो प्लस साइन आहे. ठीक आहे, नाउ A22 सेकंड रो सेकंड कॉलम. सो राहिलं काय, A11 A13, जे कट करून जे इलेमेंट्स राहतील ते A31 A33. हा झाला मायनर ऑफ A22. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आपण एक्झाम्पल पण बघणार आहे. सो मायनर ऑफ नाउ A23, सो A23 पोझिशनला काय साइन आहे, मायनरच्या मायनस साइन. ओके, सो आता A23 कुठे आहे, सेकंड रो थर्ड कॉलम. सो राहिलं काय बघा, A11 A12 A31 A32. ओके, नाउ नेक्स्ट आता मायनर ऑफ A31 A31 कुठे आहे, इथे आहे, सो प्लस साइनच आहे. ओके, A31 सेकंड थर्ड रो फर्स्ट कॉलम. सो राहिलं काय, हे वरचे 4. सो A12 A13 A22
A23 आलं लक्षात. नाउ नेक्स्ट आहे मायनर ऑफ A32. A32 ह्या पोझिशनला आहे, सो मायनस साइन. ओके, मायनस साइन A32 थर्ड रो सेकंड कॉलम. सो राहिलं का A11 A33 A21 A23, A11 A13 A21 A23 आलं लक्षात. ठीक आहे, हे झालं. नेक्स्ट मायनर ऑफ A33 फायनल. सो इथे मायनस प्लस मायनस इथे प्लस. हा, सो प्लस साइन आहे. सो आता A33 थर्ड रो थर्ड कॉलम. सो राहिलं काय, हे वरचे चार फक्त A11 A12 A31 सॉरी A21 A22 हे फक्त चार राहिले. ओके, सो हे झालं तुमचं मायनर फाइंड आउट केले. म्हणजे तुम्हाला इथे आता डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू मिळाल्या की त्या व्हॅल्यूज तुम्ही त्या ह्या इलेमेंटचा मायनर मिळाला की तिथे म्हणजे डिटर्मिनंट पुढे सॉल्व्ह करायचं आणि मग तिथे ती व्हॅल्यू पुट करून द्यायची. तो तुम्हाला कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळेल. त्याचा इनव्हर्स ट्रान्सपोज केला की यू विल गेट द ऍडजॉइंट ऑफ अ 3x3 मॅट्रिक्स. ओके, सो आता आपण विथ एक्झाम्पल बघूया. थोडंसं हे लेंथी एक्झाम्पल होतच आहे बिकॉज 3x3 आहे बघा. ठीक आहे, सो आपण एक एक्झाम्पल घेऊ आता 3x3 चं. कम्प्युट द ऍडजॉइंट ऑफ matrix 1 1 1 2 3 5 3 5 12. okay, 1 1 1 2 3 5 and 3 5 12. okay, now first we have to find out the minor of the each element because we have to find out the cofactor matrix. so side ला एक साइन करून घ्यायचे बघा. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस ही साइन करून घ्यायची म्हणजे मग आन्सर रॉंग येत नाही. ओके, नाउ फर्स्ट आता मायनर ऑफ इच इलेमेंट फाइंड आउट करून घ्या. मायनर ऑफ नाउ 1 पहिला इलेमेंट 1. सो इथे काय प्लस साइनच आहे. सो 1 कुठे आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला. सो काय येईल आता डिटर्मिनंट 3 5 5 12. ओके, सो 3 into 12 36 आणि इथे मायनस 25. ओके, सो काय आलं 11 आलं. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता मायनर ऑफ नेक्स्ट 2 आहे. सो 2 सेकंड रो फर्स्ट रो सेकंड कॉलम. सो राहिलं फक्त काय 1 5 1 12. बट आता सेकंड कुठे आहे, ह्या पोझिशनला आहे. सो त्याचा आन्सर काय येणार मायनस. ओके, सो मायनस इथं आलं 12 मायनस 5. सो आन्सर काय आलं मायनस 7 आलं. ओके, नाउ नेक्स्ट आता मायनर ऑफ 3. बघा साइन द्यायला विसरायचं नाही. सो याचं पॉझिटिव्हच येते. सो पॉझिटिव्ह डिटर्मिनंट. हा इलेमेंट कुठे आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलम. सो राहिलं फक्त काय 1 3 1 5. ओके, सो इथे आलं 5 मायनस 3. सो आन्सर आलं 2. ओके, नाउ नेक्स्ट आता ऍडजॉइंट मायनर ऑफ 1. ओके, सो 1 इथे काय आहे मायनस साइन आहे. सो मायनस साइन. सो राहिलं काय फर्स्ट सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम आहे. सो काय इथे 2 3 5 12 राहिलेले इलेमेंट. सो इथे मायनसचं साइन 24 मायनस 15. सो आन्सर काय येणार बघा मायनस 24 मायनस 15 येणार 9. सो इथे आलं मायनस 9. ओके, नाउ मायनर ऑफ नाउ 3. सो याचं साइन तर काय प्लसच आहे. ओके, सो डायरेक्टली इथं डिटर्मिनंट लिहायचं. सो 3 कुठे आहे, सेकंड रो सेकंड कॉलम. सो 1 3 1 12 राहिलं. सो 1 3 1 12. ओके, सो काय 12 मायनस 3 दॅट इज 9 प्लस 9. ओके, नाउ मायनर ऑफ काय आता 5. ओके, सो इथे मायनस साइन आहे. सो मायनस आणि 5 कुठे आहे, सेकंड रो थर्ड कॉलम. सो 1 2 1 5 1 2 1 5. सो काय येईल बघा मायनस 5 मायनस 2. सो आन्सर आलं मायनस 3. ओके, नाउ नेक्स्ट आता मायनर ऑफ 1. सो मायनर ऑफ 1 काय येईल बघा आता इथे तर प्लस साइन आहे. सो थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम. सो 2 3 3 5 2 3 3 5. सो काय 10 मायनस 9 दॅट इज 1. ओके, नाउ नेक्स्ट आता
मायनर ऑफ 5. सो याचा साइन काय येतं मायनस साइन येतं. ओके मायनस साइन येतं. सो 5 कुठे आहे थर्ड रो सेकंड कॉलम. सो राहिलं काय 1 3 1 5 1 3 1 5. ओके सो मायनस 5 minus 3 सो आन्सर आलं -2. ओके आफ्टर दॅट लास्ट मायनर ऑफ 12. सो साइन आहे शेवटच्याचं प्लस. सो प्लस येणार आता डिटर्मिनंट. सो 12 कुठे आहे थर्ड रो थर्ड कॉलम. सो 1 2 1 3. सो 3 minus 2 is equal to 1 आलं. ओके सो मायनर मिळाले की नाऊ फाइंड आउट द पुट दॅट व्हॅल्यूज इन टू द कोफॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी. ओके नाऊ cofactor of matrix A is equal to मायनर जसं आलेलं आहे तसं आता आपण रो वाईज लिहिणार आहे. सो हा पहिले 1 च्या तिथे टाकणार 11 नंतर -7 2 देन -9 9 -3 1 -2 1. ओके नाऊ हे झालं कोफॅक्टर मॅट्रिक्स. नाऊ ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके सो ट्रान्सपोज काय येईल आता जो रो आहे तो कॉलमला न्यायचा. जो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो थर्ड कॉलम. सो दिस इज अ ऍडजॉइंट ऑफ द पर्टिक्युलर A. ओके नाउ नेक्स्ट एक्झाम्पल अजून एक 2x2 चं घेऊ आणि एक 3x3 चं घेऊ. ठीक आहे. सो 3 4 0 7. ओके सो 2x2 आहे प्लस मायनस मायनस प्लस. ओके सो दिस इज A इज इक्वल टू याचा ऍडजॉइंट फाइंड आउट करायचं आहे. सो मायनर ऑफ 3. सो प्लस साइन येतं. सो 3 कुठे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम राहिलं काय 7. ओके देन मायनर ऑफ -4. सो इथे मायनस साइन येईल आणि 4 कुठे आहे -4 फर्स्ट रो सेकंड कॉलम. सो राहिलं काय फक्त 0 म्हणजे आन्सर 0 झालं. ओके नाउ मायनर ऑफ बिकॉज 0 ला कोणती साइन नसते मायनर ऑफ 0. सो इथे आहे 0 ह्या पोझिशनला आहे. सो मायनस साइन. सो 0 कुठे आहे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. सो राहिलं काय -4. सो मायनस मायनस इथे आलं +4. ओके देन मायनर ऑफ 7. सो सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम आहे. सो इथे राहिलं 3. सो हे झालं. देन कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स A इज इक्वल टू काय आले 7 0 4 3. त्या एलिमेंटचा मायनर राईट डाऊन करायचा. देन ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A. ओके ट्रान्सपोज करायचा. 7 0 रो कॉलमला येईल आणि 4 3 रो कॉलमला येईल. ओके सो हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे. इथे फक्त मायनस असल्यामुळे ते सगळीकडे इथे मायनसचा प्लस होणार. ओके नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल 3x3 चं एक एक्झाम्पल घेऊ आता आपण. A इज इक्वल टू 1 2 0 -1 3 4 -2 5 6. ओके सो आता आपल्याला पहिल्यांदा त्याचे ऑल एक्झाम्पलचे आपल्याला वी हॅव टू फाइंड आउट द मायनर ऑल एलिमेंटचे. ओके सो इकडे साइडला साइन करून घ्यायचं प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. ओके सो फर्स्ट आता आपण काढूयात मायनर ऑफ 1 दॅट इज प्लस येणार आहे. सो काय 3 4 5 6. सो काय आलं 18 -20. सो कॅल्क्युलेशन केल्यावरती मायनस आलं तर ठीक आहे पण सुरुवातीलाच साइन काय द्यायचे त्या डिटर्मिनंटला प्लस द्यायचे. ओके सो 18 -20 इथे येणार -2 येणार. ओके इथे प्लस यायला पाहिजे तर प्लस नाही. सो इथे प्लस आहे प्लस मग पुढे डिटर्मिनंट. सो प्लस आणि आन्सर मायनस आले डिटर्मिनंटचं सो मायनस येणार. ओके नाउ नेक्स्ट आहे मायनर ऑफ 2. सो येथे साइन आपल्याला मायनस द्यायचा आहे. ओके सो 2 कुठे आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम. सो ते सोडून -4 4 -2 6 राहिलं. ओके
नाउ मायनसचं साइन, देन इथे काय आलं -6 प्लस 8. सो आन्सर काय आलं -2 आलं. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आता नेक्स्ट मायनर ऑफ 0. सो इथे प्लस साइन आहे, सो प्लस 0 कुठे फर्स्ट रो थर्ड कॉलम. सो राहिलं काय -1 3 -2 5. ओके, सो -1 into 5 -5 आणि इथे +6. सो आन्सर आलं 1. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता मायनर ऑफ -1. काय आलं -1. सो त्याचं साइन काय ऑलरेडी मायनसच आहे. सो मायनस साइन दिलं, -1 कुठे आहे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. सो राहिलं काय 2 0 5 6. ओके, सो -12 -0. सो इथे आन्सर आलं -12. ओके, नाउ नेक्स्ट आता मायनर ऑफ 3. सो 3 कुठे आहे या पोझिशनला आहे, सो प्लसच साइन येणार. देन डिटर्मिनंट 3 कुठे आहे सेकंड रो सेकंड कॉलम. सो 1 0 -2 6 1 0 -2 6. सो प्लस साइन आहे, सो इथे आलं 6 -0. सो आन्सर आलं 6. ओके, नेक्स्ट आता मायनर ऑफ 4. ओके, सो इथे मायनस साइन आहे, सो मायनस. देन सेकंड रो थर्ड कॉलमला आहे, सो राहिलं काय 1 2 -2 5. ओके, सो मायनस इथे आलं 5 प्लस 4. सो आन्सर आलं -1. ओके, आन्सर काय आलं इथे -1 आलं. एकदा चेक करा. 5 मायनस इथे 1 नाही -9 आलं. 5 + 4 9 आणि हे मायनसचं साइन -9 आलं. देन मायनर ऑफ -2. सो इथे प्लस साइन आहे. -2 कुठे आहे थर्ड रो फर्स्ट कॉलम. सो राहिलं काय इथे 2 0 3 4. सो 8 - 0 म्हणजे आन्सर काय आलं 8. ओके, नाउ नेक्स्ट आहे मायनर ऑफ 5. ओके, त्याला मायनस साइन आहे. ओके, ह्या इलेमेंटला इथल्या. सो 5 कुठे आहे थर्ड रो सेकंड कॉलम. सो राहिलं काय 1 0 -1 4 1 0 -1 4. सो -4 -0. सो इथे आन्सर आलं -4. ओके, नाउ नेक्स्ट आता लास्ट मायनर ऑफ 6. सो प्लस साइन. सो 6 कुठे आहे थर्ड रो थर्ड कॉलम. सो 1 2 -1 3 1 2 -1 3. सो 3 + 2 आन्सर आलं 5. ओके, -1 into 2 -2 आणि मधलं साइन प्लस. सो +2 आले. ओके, सो हे व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, सो हे आलं +5 मायनर ऑफ 6. ओके, नाउ सगळ्यांचेच मायनर्स मिळाले. नाउ फाइंड द कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स. सो आपण रो वाईज फाइंड आउट करतोय ना, सो बरोबर तसेच व्हॅल्यू टाकायचे. 2 -2 असं कॉलमला नाही टाकायचं. -2 -2 1 -2 -2 1. देन -12 6 -9 -12 6 -9. देन 8 4 8 -4 5 8 -4 5. ओके, झालं. नाउ ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके, त्याचा ट्रान्सपोज केल्यानंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला. सो -2 -2 1. देन -12 6 -9. देन 8 -4 5. ओके, 8 -4 and 5. हे झालं तुमचं हाऊ टू फाइंड आउट द कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स. नाउ नेक्स्ट पॉइंट आहे बघा, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथडनी इनवर्स ऑफ मॅट्रिक्स काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. नाउ ऍडजॉइंट कसा फाइंड आउट करायचा आपण जस्ट बघितलं आहे. आता तुम्हाला इनवर्स फाइंड आउट करायचं. सो इनवर्स जसं ऍडजॉइंट फाइंड आउट करायला यू हॅव टू फाइंड आउट द मायनर ऑफ इच इलेमेंट. देन फ्रॉम द मायनर ऑफ इच इलेमेंट you have to find out the cofactor and then the transpose झाल्यानंतर मग adjoint मिळाला. नाउ आता आपल्याला ही प्रोसेस सगळी करायची आणि पुढे एक फॉर्म्युला टाकायचा बघा. इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स इज रिप्रेझेंटेड बाय a raised to -1.
ट्रान्सपोज ए डॅश आणि इनवर्स ए रेस टू -1. सो इट इज फॉर्म्युला काय बघा 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, सो ऍडजॉइंट ऑफ ए मीन्स आताची जी प्रोसेस केली ती सगळी आपल्याला करायचीच आहे. प्लस आपल्याला जे मॅट्रिक्स दिलेले आहे त्याचं डिटर्मिनंट पण फाइंड आउट करायचं आहे. बिकॉज आपल्याला अकॉर्डिंग टू फॉर्म्युला इनवर्सचा फॉर्म्युला काय आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, सो आता आपण फाइंड आउट करूयात इनवर्स ऑफ ए. एनी मॅट्रिक्स बी चं दिलं तर 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, सो शक्यतो तुम्हाला 3/3 च येतं इनवर्स फाइंड आउट करायला. सो फाइंड द इनवर्स of the matrix 1 2 3 2 4 5 3 5 6. ओके, नाउ आता आपण घेऊयात a इज इक्वल टू किंवा ह्यालाच आता a इज इक्वल टू कन्सिडर करू बिकॉज आपल्याला स्पेस थोडेस. नाउ आता आपण each एलिमेंटचा फर्स्ट मायनर फाइंड आउट करून घेऊ. सो काय प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस देन प्लस मायनस प्लस. ओके, सो फर्स्ट आता आपण काय फाइंड आउट करणार ऍडजॉइंट. पहिल्यांदा फॉर्म्युला मध्ये आपला ऍडजॉइंट आहे ना, सो मायनर ऑफ 1. सो प्लस साइन आहे. सो काय 4 5 5 6. सो काय 30 मायनस 25. सो आन्सर आलं 5. ओके, बघा बरं इथं 4 into 6 ना 5 into 5 काहीतरी डिफरंट आन्सर आले 4 5. ओके, 4 into 6 मी रिव्हर्स लिहिले 4 into 6 24 आणि मायनस 25. सो आन्सर आलं -1. ओके, नाउ मायनर ऑफ 2. सो सेकंड इलेमेंटला मायनस साइन आहे. सो मायनस. सो काय 2 6 3 5 2 5 3 6. ओके, नाउ इथे आलं 12 मायनस 15. सो -3 येईल आणि मायनस मायनस +3 होऊन जाईल. ओके, नाउ नेक्स्ट आहे मायनर ऑफ 3. सो याला पॉझिटिव्ह साइन आहे. सो प्लस. ओके, सो 2 4 3 5. सो 10 मायनस 12. सो आन्सर आलं -2. ओके, नाउ जरी आन्सर मायनस पण डिटर्मिनंट काढताना हे साइन द्यायचे. ओके, नाउ पुढे आहे मायनर ऑफ 2. सो इथे साइन काय मायनस. ओके, सो पुढे ते सॉल्व करता करता पॉझिटिव्ह झालं तरी चालेल पण डिटर्मिनंट काढताना मायनस ने काढायचा. सो 2 कुठे आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो 2 3 5 6 2 3 5 6. सो मायनस 12 मायनस 15. सो मायनस इथे +3 आलं परत. ओके, नाउ नेक्स्ट आता मायनर ऑफ 4. सो पॉझिटिव्ह साइन. ठीक आहे, 4 कुठे आहे सेकंड रो सेकंड कॉलम. सो 1 3 3 6 1 3 3 6. सो काय आलं 6 मायनस 9. सो आन्सर आलं -3. ओके, नाउ मायनर ऑफ नाउ 5. ओके, तो 5 चे तिथे मायनस साइन आहे. सो मायनस. आता 5 कुठे आहे सेकंड रो थर्ड कॉलम. सो 1 2 3 5 1 2 3 5. सो -5 मायनस 6. सो इथे आलं +1. ओके, नाउ नेक्स्ट डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे बघा 3. ठीक आहे, सो 3 च्या तिथे प्लस साइन आहे. सो 3 थर्ड रो फर्स्ट कॉलम. सो 2 3 4 5 राहिलं. आता याला सॉल्व करायचं डिटर्मिनंट आपला 2/2 नी 10 मायनस 12. सो आन्सर काय आलं -2. ओके, नाउ मायनर ऑफ 5. याला मायनस साइन आहे. सो मायनस 5 कुठे आहे थर्ड रो सेकंड कॉलम. सो 1 3 2 5 1 3 2 5. सो -5 मायनस 6. सो -1 येईल आणि मायनस मायनस इथं +1 होऊन जाईल. ओके, नाउ नेक्स्ट आता मायनर ऑफ 6. सो प्लस साइन आहे त्याला. सो प्लस साइन आहे. सो 1 6 थर्ड रो थर्ड कॉलम. सो 1 2 2 4 1 2 2 4. सो 4 -4 आन्सर आलं 0. ओके, नाउ हे फाइंड आउट झालं. नाउ आता आपल्याला
डिटर्मिनंट ऑफ द ए, बिकॉज आपला फॉर्म्युला काय आहे आता बघा, इनवर्सचा फॉर्म्युला काय आहे तर साइनचा आता आपल्याला गरज नाही. नाव फॉर्म्युला काय आहे बघा, इनवर्सचा 1 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, सो आता पहिल्यांदा आपण ह्याच्यावरून डिटर्मिनंट पण फाइंड आउट करूयात ह्या एक्झाम्पल वरून. ओके, सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू पहिले फाइंड आउट करू. सो आता ह्याच्या पुढची स्टेप बघा, डिटर्मिनंट ऑफ ए. ओके, सो डिटर्मिनंट ऑफ ए काय आलं बघा, आता कसं काढतो आपण डिटर्मिनंट, 1 इंटू 4 इंटू 6 24 मायनस 25 प्लस, सॉरी इथे मायनसच्या साइन मध्ये, मायनस 2 इंटू 6 12 आणि 3 इंटू 5 15. ठीक आहे, प्लस 3 इंटू 2 इंटू 5 10, देन 3 इंटू 4 मायनस 12. ओके, 3/3 डिटर्मिनंट. इथे आलं -1, इथे आलं 2 मायनस 15, 12 मायनस 15 -3 इंटू -2 प्लस 6 आणि इथे आलं -2 इंटू 3 -6. ओके, सो आन्सर आलं -1. डिटर्मिनंट काय आलं, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, -1 आली. ओके, नाऊ आता आपल्याला ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो वी विल फाइंड आउट द ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स. सो आता फक्त आता हे व्हॅल्यूज मी ठेवते बघा, आपण रो वाईज लिहितो की नाही त्या, सो ते प्रॉपर लिहायला. सो पहिले कोफॅक्टर मॅट्रिक्स A इज इक्वल टू, रो वाईज लिहितो ना, सो -1 नंतरचा 3 आलाय, नंतरचा -2 आलाय, नंतर 3 -3 and then 1. okay, then -2 1 0 -2 1 0. this is cofactor matrix आलं. नाव आता आपण रफ करून टाकू ऑल द व्हॅल्यूज. ठीक आहे, नाव कोफॅक्टर झालं. नाव ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ cofactor matrix A. ओके, सो ट्रान्सपोज काय येईल आता, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सो -1 3 -2 3 -3 1 and -2 1 0. ओके, ट्रान्सपोज झाला की नाउ वी कॅन फाइंड आउट A इनवर्स. A इनवर्स काय, 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. ओके, डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. सो डिटर्मिनंट ऑफ A काय आलेला आहे, -1. बघा इथे काय आलाय, -1 आणि ऍडजॉइंट ऑफ A -1 3 -2 3 -3 1 -2 1 0. ओके, सो 1/-1 सो -1 नी आतल्या इच इलेमेंटला मल्टिप्लाय केलं तर फक्त साइन चेंज होईल. जे काही आलं असेल, सपोज डिटर्मिनंट का तुमचा 2 आला असेल, 1/2 येईल, मग 1/2 नी मल्टिप्लाय करायचं, जे येईल त्याने. आता इथे 1/-1 -1 इच इलेमेंटला मल्टिप्लाय केलं तर फक्त साइन चेंज होईल. आलं लक्षात. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर, 1 -3 2 -3 3 -1 2 -1 and 0. आलं का लक्षात. ठीक आहे, सो हे झालं तुमचं इनवर्स फाइंड आउट करायचं. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देते, तेवढे सॉल्व करा. इनवर्स फाइंड आउट करायचा, फाइंड A इनवर्स. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे A इज इक्वल टू 2 3 1 1 2 3 3 1 2. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे 2/2 चं पण ट्राय करा एखादं, सेम याच वेळी, उलट मायनर ऍडजॉइंट फाइंड आउट करणं इझी आहे आणि 2/2 चा डिटर्मिनंट पण इझी आहे. ओके, ओके, हे फाइंड आउट करा. अजून एक देते. सो याच्यामध्ये तुमची ऍडजॉइंटची पण प्रॅक्टिस होऊन जाईल, ऍडजॉइंट कसं फाइंड आउट करायचं. सो सेपरेट त्याचे एक्झाम्पल्स देत नाही, बिकॉज इनवर्स मध्ये आपल्याला ऍडजॉइंट फाइंड आउट करावाच लागतो. 0 -1 1.
ओके. सो एवढं स्टडी करा. सो आपलं एकच पॉइंट राहिलं आहे, सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. सो नेक्स्ट लेक्चरला ते घेऊन मग आपण स्टॅटिस्टिक्स स्टार्ट करू.